प्रभाग क्रमांक 1 मध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अविनाश पाटील यांनी मंगळवारी प्रचारात आघाडी घेत होम टू होम प्रचार केला। सोलापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 1 मध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अविनाश पाटील यांनी मंगळवारी प्रचारात आघाडी घेत घरोघरी जाऊन होम टू होम प्रचार केला। यावेळी त्यांनी मतदारांशी थेट संवाद साधत नागरिकांच्या अडचणी, समस्या आणि अपेक्षा जाणून घेतल्या। हनुमाननगर, कडबागल्ली, चामडा कारखाना परिसरातील विविध भागात उमेदवार अविनाश पाटील यांनी नागरिकांच्या गाठीभेटी घेत विकास कामांबाबत भाजपची भूमिका स्पष्ट केली। रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, ड्रेनेज व्यवस्था, आरोग्य आणि शिक्षण यासारख्या मूलभूत प्रश्नांवर लक्ष केंद्रित करत प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचं त्यांनी सांगितलं। नागरिकांनीही आपापल्या समस्या उमेदवारांसमोर मांडल्या, त्या सोडवण्यासाठी महापालिकेत प्रभावी पाठपुरावा केला जाईल असं आश्वासन उमेदवारांनी दिलं। प्रचारादरम्यान भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्यानं विजयाचा विश्वास भाजपचे उमेदवार अविनाश पाटील यांनी व्यक्त केला। आंबेडकर नगरमधनं पूर्णपणे ज्यावेळेस मागच्या टायमीचा लीड बघायचा आणि ह्या टायमीचा लीड बघायचा, ह्या टायमीचा लीड त्याच्यापेक्षा दुपटीनं देतो अशी मी ग्वाही करतो। भाऊ फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेचे 1,500 रुपये आम्हाला महिन्याला पाठवतात आणि मी त्यांचे मनपूर्वक आभार आहे। आम्ही त्यांच्या पाठीमागं असेच उभे राहू व त्या चारही कमळ निवडून आणू। आंबेडकर प्रभाग क्रमांक 1 येथे आम्ही भाजपचे चारही उमेदवार होम टू होम प्रचारासाठी आलो आहोत। तर यातील आपले दशरथभाऊ कसबे साहेब यांच्या नेतृत्वात आम्ही चारही उमेदवार होम टू होम प्रचार केलेला आहे व इथल्या नागरिकांचा भरघोस पाठिंबा या नागरिकांनी इथे दिलेला आहे। येणाऱ्या 15 तारखेला मतदान रूपी आशीर्वाद येथील सर्व नागरिक मतदार देतील एवढंच मी अपेक्षा करतो।